Hello students, let's study about Maths 1. In this video, we are going to study ratio and proportion. Practice set 4.2, question number 1 to 3. तर आज या व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 4.2 मधील पहिल्या 3 प्रश्नांचा अभ्यास करणार आहोत. त्यापूर्वी कंपॅरिझन ऑफ रेशोज. The numbers A, B, C, D being positive, comparison of ratios A upon B and C upon D can be done using following rules. Here B and D is not equal to 0. तर B आणि D जर 0 असतील तर आपल्याला हे कंपॅरिझन करता येणार नाही, कारण कोणत्या संख्येला शून्याने भागता येत नाही. First, if AD means taking cross multiplication A into D and C into B. A into D is greater than B into C. Then A upon B is greater than C upon D. पहा, A upon B and C upon D चे क्रॉस मल्टिप्लिकेशन घेतले तर काय होईल मल्टिप्लिकेशन? A multiply by D and C multiply by B. If A multiply by D is greater than B multiply by C, then A upon B is greater than C upon D. म्हणजे पहिलं मल्टिप्लिकेशन दुसऱ्या मल्टिप्लिकेशनपेक्षा मोठं असेल तर पहिल्या फ्रॅक्शन दुसऱ्या फ्रॅक्शनपेक्षा मोठा असतो. If A multiply by D is less than B multiply by C, then A upon B is less than C upon D. तुमच्या लक्षात आले असेल. या ठिकाणी A मल्टिप्लाय बाय डी हे पहिलं मल्टिप्लिकेशन B मल्टिप्लाय बाय C पेक्षा लहान आहे, म्हणून पहिला फ्रॅक्शन A अपॉन B हा C अपॉन D पेक्षा लहान आहे. थर्ड, इफ A मल्टिप्लाय बाय D इज इक्वल टू B मल्टिप्लाय बाय C, देन दीज टू फ्रॅक्शन्स आर इक्वल ऑर व्हॅल्यू ऑफ दीज टू फ्रॅक्शन्स आर सेम. A अपॉन B इज इक्वल टू C अपॉन D. तर याचा उपयोग आपल्याला प्रॅक्टिस सेट 4.2 सोडवण्यासाठी करायचा आहे. Practice set 4.2 question number 1. Using the property A upon B is equal to AK upon BK. Fill in the blanks substituting proper numbers in the following. पहा, A upon B is equal to AK upon BK म्हणजे काय केलेलं आहे? तर न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला K ने मल्टिप्लाय केले. A मल्टिप्लाय बाय K अपॉन B मल्टिप्लाय बाय K. आणि तुम्हाला माहीत आहे न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला सारख्याच संख्येने आपल्याला मल्टिप्लायही करता येते आणि डिवाइडही करता येते. मीन्स A अपॉन B इज इक्वल टू AK अपॉन BK. तर याचा यूज करून आपल्याला हे फिलअप्स पाहायचे आहेत. फर्स्ट एक्झाम्पल 5 अपॉन 7 इज इक्वल टू डॅश अपॉन 28. आता 5 अपॉन 7 इज इक्वल टू डॅश अपॉन 28. या ठिकाणी त्यांनी काय केले ते आपण पाहायचं आहे अगोदर. 5 अपॉन 7 इज इक्वल टू, आता हा 28 त्यांनी दिला आहे. हा 28 कसा आला? या 7ला काय केलं तर 7 मल्टिप्लाय बाय जर 4 केले तर 28 येतात. 7 4 जर 28. मग न्यूमरेटरमधल्या 5ला सुद्धा आपण 4ने मल्टिप्लाय करायचे. पहा, A अपॉन B इज इक्वल टू AK अपॉन BK. Bला K ने मल्टिप्लाय केलं तर Aलाही K ने मल्टिप्लाय. तसं 7ला 4ने मल्टिप्लाय केले म्हणून 5ला सुद्धा 4ने मल्टिप्लाय केले. इज इक्वल टू न्यूमरेटरमध्ये 35 आहेत. आता हे 35 कसे आलेत तर 5 मल्टिप्लाय बाय 7 इज इक्वल टू 35. देअरफॉर इन डिनॉमिनेटर 7 मल्टिप्लाय बाय 7 7 ज 49 इज इक्वल टू डिनॉमिनेटरमध्ये 3.5 आहेत. आता 3.5 कसे आले? पहा, 7च्या हाफ आहेत 3.5. मीन्स 7 मल्टिप्लाय बाय 1/2. 7 मल्टिप्लाय बाय 1/2 म्हणजेच काय? 7 अपॉन 2. मग 7ला जर आपण 2ने डिवाईड केलं किंवा 1/2ने मल्टिप्लाय केलं तर न्यूमरेटरला सुद्धा काय करायचं? 1/2ने मल्टिप्लाय करायचे. करा सॉल्व. आता 7 4 ज 28 ऑलरेडी त्यांनी दिलेले आहेत. मग आपल्याला काय लिहायचं आहे? न्यूमरेटर 5 4 ज 20 म्हणजे तुमचं पहिलं फिलअप्स काय आलं? 20 इज इक्वल टू न्यूमरेटरमध्ये 35 ऑलरेडी दिलेले आहेत. मग डिनॉमिनेटर काय येईल? 7 7 ज 49 हे सेकंड फिलअप.
आता थर्ड 7 मल्टिप्लाय बाय हाफ म्हणजे 7च्या हाफ केले. 7ला जर 2ने डिवाईड केले तर काय येतात 3.5 ते त्याने ऑलरेडी दिलेले आहेत. आता न्यूमरेटर पहा 5 मल्टिप्लाय बाय हाफ 5च्या निम्मे म्हणजेच 5ला 2ने डिवाईड करायचं. तर 5ला 2ने डिवाईड केल्यानंतर काय येईल अडीच 2.5. लक्षात आले का? तर ॲन्सर आलं तुमचं या ठिकाणी 20, 49 आणि 2.5. सेकंड क्वेश्चन 9/14 इज इक्वल टू 4.5 अपॉन डॅश इज इक्वल टू डॅश अपॉन 42 इज इक्वल टू डॅश अपॉन 3.5. 9/14 इज इक्वल टू आता 9/14 इज इक्वल टू 4.5 दिलेले आहेत. तर 9 आणि 4.5मध्ये काय रिलेशन आहे तर 4.5 हे 9च्या हाफ आहेत. म्हणजेच आपल्याला काय करावं लागेल 9 मल्टिप्लाय बाय 1/2. 9 मल्टिप्लाय बाय 1/2 मीन्स 9/2 मीन्स इन डिनॉमिनेटर 14 मल्टिप्लाय बाय 1/2 इज इक्वल टू डिनॉमिनेटरमध्ये 42 आहेत. 14ला कशाने मल्टिप्लाय केल्यानंतर 42 येतील. 14 3 42 आणि 14 3 42 मीन्स 9 3 डिनॉमिनेटरला 3ने मल्टिप्लाय केलं म्हणून न्यूमरेटरलासुद्धा 3ने मल्टिप्लाय केलं. पुढे 3.5. आता या ठिकाणी जरा नीट लक्ष द्या 14 आणि 3.5मध्ये काय रिलेशन आहे पहा. 3.5 हे 14च्या 1/4 आहेत. पहा 3.5 प्लस 3.5 7 होतील आणि 7 2 14 होतील. मीन्स 14 मल्टिप्लाय बाय 1/4 is 3.5. Therefore 9 multiplied by 1/4 means answer is 9 multiplied by 1/2 is already given 4.5 upon 14 upon 2 means 2 7 14 is equal to 9 3 27 upon 14 3 42 is equal to 14 into 1/4 is given 3.5. 9 into 1/4 means 9 divided by 4. Divide 4 2 8. Here remaining 1. Take 0 means 10. 4 2 8 again. Remaining 2 4 5 20. करून पहा तुम्ही डिवाइड 2.225 येईल ॲन्सर. म्हणजे तुमचं ॲन्सर काय आलं या ठिकाणी 7 इथे 27 and here 2.25. 7 27 and 2.25. These are the fill-ups. Next question number 2. Find the following ratios. First, the ratio of radius to circumference of the circle. Let the radius of circle is denoted by letter R. We can write let the radius of circle is R, and if radius is R then circumference is denoted by C. C is equal to 2 pi R. Circumference is equal to 2 pi R. Take the ratio of radius to circumference. Radius is R is to circumference is 2 pi R. It can also be written as R upon 2 pi R. R cancel means here 1 is equal to 1 upon 2 pi, and 1 upon 2 pi means 1 is to 2 pi. Answer is 1 is to 2 pi. Second, the ratio of circumference of circle with radius R to its area. पहा स्टेटमेंट या ठिकाणी रॉंग आहे. The ratio of circumference of circle with radius R to the area of that circle. त्या सर्कलच्या एरियाशी सर्कम्फरन्स एकाच सर्कलच्या सर्कम्फरन्सचे त्याच सर्कलच्या एरियाशी आपल्याला काय करायचं आहे रेशो घ्यायचा आहे. वी नो सर्कम्फरन्स ऑफ सर्कल C is equal to 2 pi R. And area of circle, area is denoted by capital A. Area of circle is pi R square. Take ratio 2 pi R is to
pi r square means 2 pi r upon pi r. R square means r multiplied by r. This pi r cancel is equal to 2 upon r, and 2 upon r means 2 is to r. Ratio is 2 is to r. Third question, the ratio of diagonal of a square to its side. The ratio of diagonal of a square to its side if the length of side is 7 centimeter. Let this is square. We know all sides of square are congruent. Side is 7. This side is also 7. Both sides are 7. This is its diagonals. All angles of square are right angles. Suppose A, B, C and D. जर डायगोनल स्क्वेअरचे साईड दिली असेल तर डायगोनल कसा काढायचा, किंवा डायगोनल दिला असेल तर साईड कशी कॅल्क्युलेट करायची, ती ओरली आपल्याला करता येते. ओरली येत नसेल तर तुम्ही पायथागोरस थिरम यूज करू शकता. इट्स राईट अँगल ट्रायंगल, ट्रायंगल ए बी सी इज अ राईट अँगल ट्रायंगल, अँड अकॉर्डिंग टू पायथागोरस थिरम हायपोटेन्यूस स्क्वेअर इज इक्वल टू फर्स्ट साईड स्क्वेअर प्लस सेकंड साईड स्क्वेअर. पण आपल्याला हे ओरली काढता येईल. पहा, स्क्वेअरची जी साईड असते त्या साईडला फक्त मल्टिप्लाय बाय स्क्वेअर रूट ऑफ 2 करायचे. म्हणजे साईड 7 आहे, म्हणजे डायगोनल काय आला 7 स्क्वेअर रूट ऑफ 2. समजा साईड एक्स असेल तर डायगोनल येणार एक्स स्क्वेअर रूट ऑफ 2. लक्षात आले असेल. साईड 25 असती तर 25 स्क्वेअर रूट ऑफ 2. 9 असती तर 9 स्क्वेअर रूट ऑफ 2. म्हणजे फक्त त्याला मल्टिप्लाय काय करायचं आहे, स्क्वेअर रूट ऑफ 2. आपल्याला कोणाचं काढायचं रेशो, डायगोनल. डायगोनल काय येणार आहे 7 स्क्वेअर रूट ऑफ 2 अपॉन लेंथ ऑफ साइड ऑफ स्क्वेअर इज 7. 7 1 ज 7, 7 1 ज 7 means square root of 2 upon 1, and root 2 upon 1 means root 2 is to 1. Ratio is root 2 is to 1. Last question, the length of side of rectangle are 5 centimeter and 3.5 centimeter. तर रेक्टँगलचे लेंथ आणि ब्रेड्थ आपल्याला दिलेले आहे. फाइंड द रेशो ऑफ इट्स पेरिमीटर टू एरिया. तर त्याच रेक्टँगलच्या पेरिमीटरचा एरियाशी आपल्याला रेशो घ्यायचा आहे. वी नो पेरिमीटर ऑफ रेक्टँगल इज इक्वल टू पेरिमीटर ऑफ रेक्टँगल is equal to 2 into bracket L plus B, or 2 into bracket length plus breadth is equal to 2 into bracket length is 5 plus breadth is 3.5. 5 plus 3.5 means 8.5. 2 multiplied by 8.5 is equal to 17 is the perimeter of rectangle. Then area of rectangle, area is denoted by area of rectangle is equal to length multiplied by breadth is equal to pi multiplied by 3.5 is equal to 5 multiplied by 3.5. 5 5 is 25, carry 2. 5 3 is 15 plus 2 17. 17.5. Then take ratio 17 upon 17.5. पण रेशो पॉईंटमध्ये दाखवत नाहीत, म्हणून आपण न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला 17 मल्टिप्लाय बाय 2 अपॉन 17.5 multiply by 2 is equal to 17 to the 34, and 17.5 multiplied by 2 is 35. Means answer is 34
is to 35 is your final answer. Next, question number 3. Compare the following pairs of ratios. First question is root 5 upon 3 and 3 upon root 7. Compare these two numbers, take its cross multiplication. Root 5 multiplied by root 7 is equal to square root of 5 7s 35. 3 multiplied by 3 is equal to 3 3s 9. 35 is not a perfect square. आपण 35चा स्क्वेअर रूट काढू शकत नाही, परंतु 9ला मात्र स्क्वेअर रूटमध्ये टाकू शकतो. 9 मीन्स स्क्वेअर रूट ऑफ 9 स्क्वेअर इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 81. Square root of 35 is less than square root of 81. Means first multiplication is less than second multiplication. Therefore, square root of 5 upon 3 is less than 3 upon square root of 7. पहा लक्षात आले का? आपण जे सुरुवातीला रूल पाहिले ते रूल या ठिकाणी यूज करायचे आहेत. ए अपॉन बी अँड सी अपॉन डी. Here a means root 5 upon 3 and a upon b is root 5 upon 3 and c upon d is 3 upon root 7. Cross multiplication. Next question, 3 root 5 upon 5 root 7 and root 63 upon root 125. तर रूट 63 अपॉन रूट 125 हे परफेक्ट स्क्वेअर नाही आहेत, परंतु आपण हे एक्झाम्पल कसं सॉल्व करायचं पहा. रूट 63 अपॉन रूट 125 इज इक्वल टू, याचा आपल्याला फॅक्टर्स घेता येतील. तर फॅक्टर्स असे घ्यायचे, एका फॅक्टर्सचे स्क्वेअर रूट निघेल. 9 7 63 अपॉन 25 5 125. पहा लक्षात आले का? 25 5 125 and 9 7 63. Here 9 and 25 are perfect squares. Square root of 9 is 3. 3 root 7 upon square root of 25 is 5. 5 root 5. Here first number is 3 root 5 upon 5 root 7 and second number is 3 root 7 upon 5 root 5. Take cross multiplication. 3 root 5 multiplied by 5 root 5 is equal to root 5 into root 5 5. 3 5 15. हे बा 3 5 15 into root 5 into root 5 means square root of 25 and square root of 25 is 5. Means 15 5 75. Next multiplication, 3 root 7 multiplied by 5 root 7 is equal to, here also 3 5 15 and root 7 into root 7 means square root of 49 and square root of 49 is 7. 15 7s 105. Here 75 is less than 105. 75 is less than 105. Therefore, first number 3 root 5 upon 5 root 7 is less than square root of 63 upon square root of 125. पहा लक्षात आले का? नेक्स्ट थर्ड एक्झाम्पल,
5 upon 18 and 17 upon 121. 5 upon 18 and 17 upon 121. Take cross multiplication. 5 multiplied by 121 is equal to 5 1s are 5, 5 2s are 10, carry 1, 5 1s are 5 plus 1, 6. 17 multiplied by 18 is equal to 17 8s are 126, carry 12, 17 1s are 17, 18 7s are 126, carry 12, 18 1s are 18 plus 12 30. पहा लक्षात आले का? 18 7s are 126, carry 12, 18 1s are 18 plus 12 30. Here 605 is greater than 306, means first number 518 is greater than 17 upon 121. काय केले पहा? याचे क्रॉस मल्टिप्लिकेशन घेतले. 5 into 121 मल्टिप्लिकेशन आले 605. 5 1s are 5, 5 2s are 10, carry 1, 5 plus 1 6. 17 into 18, 18 7s are 126, carry 12, 18 1s are 18 plus 12 330, 306. 605 is greater than 306, therefore 5 upon 18 is greater than 17 upon 121. Fourth question, square root of 80 upon square root of 48 and square root of 45 upon square root of 27. Square root of 80 upon square root of 48. Take the factors of 80 and 48. तर 80 आणि 48चे फॅक्टर्स काय येतील? ज्यातील एकाचे स्क्वेअर रूट निघाले पाहिजे. 16 5s 80 अपॉन 16 3s 48. हे पण रूट 16 आहेत आणि हे पण स्क्वेअर रूट ऑफ 16 आहेत, कॅन्सल होतील. म्हणजे राहील काय? स्क्वेअर रूट ऑफ 5 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 3. पहा लक्षात आले का? हे 16 पण स्क्वेअर रूटमध्ये आहेत आणि हे 16 पण स्क्वेअर रूटमध्ये आहेत, त्यामुळे ते कॅन्सल झाले. नेक्स्ट स्क्वेअर रूट ऑफ 45 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 27 is equal to square root of 45 means 9 5s 45 upon 9 3s 27. Here also 9 9 cancel, means square root of 5 upon square root of 3. These two numbers are same, root 5 upon root 3, root 5 upon root 3. Therefore square root of 80 upon square root of 48 is equal to square root of 45 upon square root of 27. These two numbers are equal, values of these two numbers are same. Question number 5. 9.2 upon 5.1. Here 3.4 upon 7.1. Take cross multiplication. 9.2 multiplied by 7.1 is equal to 9.2 multiplied by 7.1. Take multiplication. 9.2 multiply by 7.1 is equal to 1 2s 2, 1 9s 9, 7 2s 14, carry 1, 7 9s 63 plus 1 64, 2 9 plus 4 13, 4 plus 1 5, and here 6. 65.32. 65.32. Next 3.4
multiply by 5.1. Take this multiplication. 3.4 multiply by 5.1. 1 4 is 4, 1 3 is 3. Next 5 4 is 20. Carry 2. 5 3 is 15 plus 2 17. Means 4 3 7 1 2.17.34 17.34. Here first multiplication is greater than second multiplication. 65.32 is greater than 17.34. Therefore first number is greater than second number. Do like and share this video. Thank you.